होतात असे कधी कधी, तुमची काही चुकी नाहीये. आयोजकांचा प्रयत्न आहेत, मेहनत करतात, कारण एका स्पर्धा भरवण्यासाठी तब्बल 2-3 महिन्याची मेहनत असते. आणि नाईट स्पर्धा म्हटली तर खूप मेहनतीचं काम आहे, जोखमीचं काम आहे. ते त्यांनी करत करत आज एवढा प्रवास त्यांनी केला. 12वं वर्ष आहे आणि सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतो. उद्या शेवटची रात्र आहे स्पर्धेची, नाईटची स्पर्धा आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. आता मात्र सुधीर पाटील आलाय, ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स, पण आज मात्र इथे मात्र सुधीरला स्वतः या संघासाठी काहीतरी करावे लागेल. संघ नाही काय, राज पाटील समोर आहे. इथे मात्र हा चेंडू प्रेक्षक सोडून जाणार आहे. पंच बोलतायत, अवंतरचा इशारा आहे आणि अवंतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव आहे. आता 6 चेंडू आणि 6 धावा, बॉल टू रन समीकरण आहे. सहा चेंडू आणि 6 धावा. सुधीर पाटील त्याच्या अगेन्स्ट राज. स्वतः फॉलो थ्रो मध्ये इथे चेंडू अडकवला आणि फलंदाज राज होईल बाद. धाव घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच एका चेंडूवरती हा सामना आलाय. आता 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये, ते स्वतः पकडलाय, फेकण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, स्वतः धावत गेला, कारण त्यांनी ओळखलं होतं की रनआउट फलंदाज अशा पद्धतीने होऊ शकतो. तर ते त्याने ओळखून मात्र इथे राजला बाद केलंय. मधुकर मात्र स्ट्राईकला आला. आता 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजे त्या 6, 23 धावांची गरज होती आणि इथे मात्र 17 धावा कैलासवासी अरुण स्पोर्ट्स क्लब रुंजन या संघाच्या स्कोअर कार्ड वरती आहेत. 3 षटकांचा सामना आहे, शेवटचा सामना आहे या आजच्या रात्रीतील. बी पोल मधला विजेता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय करेल आणि त्यांचा सामना असेल उद्या तो श्यामस्पोर्ट रोडपाली संघाविरोधात. त्यांनी सुपर 8 मध्ये एंट्री केली आहे रोडपाली संघाने. तर त्यांच्यासोबत कोणता संघ येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मधुकर पाटील साठी हा चेंडू आणि इथे मात्र फेल झाले आणि मधुकरने मात्र मैदान सोडलाय. मधुकर पाटील होतोय बाद. अजून एक मोठा आदरा. आता मात्र प्रेशर आलाय एससीसी रोंजन या संघावरती. प्रेशर मधून कोणता खेळाडू आता या संघाला बाहेर काढेल? खेळाडू सगळे स्ट्रॉंग आहेत या संघाचे. बॅटिंग लाईनअप पाहायला गेली तर अतिशय मजबूत आहे. नेहमीच कठीण परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळण्यामध्ये खेळाडू माहेर आहेत, परंतु त्यांच्या समोर देखील कडवं आव्हान आहे, ते म्हणजे सुधीर पाटीलचं. कारण सुधीर पाटील म्हटलं तर अनेक मैदानं गाजवून सोडलेला खेळाडू आहे. पण आता मात्र इथे आकाश आलाय. 4 फलंदाज 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आहेत. चार चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सुधीर पाटीलचा कस पानाला लागतोय. इथे मात्र आता आकाश आलाय. आकाशला मात्र आता पाठवला गेलाय. आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे. अजून एक विकेट आली आहे. एका पाठोपाठ एक विकेट्सच्या पडत राहिल्यात. सुधीर पाटीलचा मात्र इथे कसपणाला लागतोय. काय गोलंदाजी झाली आहे या सकाळच्या प्रहारी. मात्र ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सुधीर पाटीलची. कारण लगातार पाहायला गेले तर 3 चेंडू इथे डॉट फेकले गेलेत. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर लगातार 3 चेंडू डॉट फेकले गेलेत. त्यामध्ये 2 विकेट्स त्यांनी घेतल्यात. आता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. आता मात्र प्रेशर आलाय तो रुंजन संघावरती, परंतु सचिन कडू आलाय तो फलंदाजीसाठी. पंच देखील आहेत पण इथे मात्र सचिन कडू. आता मात्र एससीसी रुंजन संघासाठी नेहमीच चांगला खेळ
त्याचा राहिलाय. सचिन कडू गोलंदाजी आणि त्याचबरोबर फलंदाजी देखील करण्यामध्ये माहेर आहे. पण पाहूया सुधीर पाटील समोर आहे. सचिन खेळण्यासाठी सज्ज होत आहे. तीन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सकाळची प्रहार आहे. पुढे नेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे. हॅट्रिक प्राप्त करतोय तो सुधीर पाटील. काय गोलंदाजी, आदेशने मात्र टिपलाय हा झेल. विश्वास नव्हता वाटत की रोंजन संघ एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये येईल, कारण फक्त 23 धावा होत्या आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि 9 आल्या होत्या, 10 आल्या होत्या, म्हणजे 16, म्हणजे तब्बल 6 चेंडू 7चं समीकरण होता आणि इथे मात्र आता समीकरण आलाय 2 चेंडू 6चा. म्हणजे काय गोलंदाजी झाली आहे. त्यामध्ये पहिला चेंडू वाईट आणि त्याबरोबर लगातार 4 चेंडू डॉट आहेत. खरं सुधीर पाटील नेहमीच असे सामने आक्रमक खेळण्यामध्ये माहेर आहे आणि इथे मात्र आता 2 चेंडू 6 धावा सुजित पाटील आलाय. म्हणजे अजून फलंदाजाचा विचार केला तर काय स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाची. सुजित पाटील मात्र इथे बीट होतोय आणि इथे मात्र तर नशेली खरं स्ट्राईक मात्र नाहीये. तर इथे मात्र आता 1 चेंडू आणि 6 धावा. खरं निकलसच्या विनेश पावशेने 1 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना काल षटकार ठोकला होता. रोंजन संघाविरोधात खेळत असताना आता मात्र 1 चेंडू आणि 6 धावा. समोर फलंदाज आहे सुजित. काय कस पानाला लावल्या सुधीर पाटीलने. विश्वास वाटत नाहीये. जे प्रेक्षक झोपेतून उठले असतील त्यांना विश्वास बसत नसेल की रोंजन संघ एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये आलाय. खरं फक्त 23 धावा होत्या 18 चेंडूंमध्ये आणि त्यामध्ये धावा देखील आल्या होत्या 16. 6 ला 7 धावांची फक्त गरज होती आणि 5 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. 220 लोक अजूनही लाईव्ह आहेत. काय तलमल आहे या प्रेक्षकांची. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया मनापासून. त्यांना देखील शुभ सकाळ म्हणूया. 1 चेंडू 6 धावा. जरा जोर दाटाल्या होत्या. जेवढे प्रेक्षक आहेत तेवढे दोन्ही संघांसाठी या शुभेच्छा असतील. 1 चेंडू 6 धावा. सुजित पाटील. पाहूया विक्रम करेल का सुधीर पाटील. आणि इथे मात्र हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणार आहे. आता मात्र वाईट आहे. आता मात्र कालची परिस्थिती आली आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. सुजित पाटीलला हिरो बनण्याची चान्स आहे, संधी आहे. सुजित पाटीलने जर हा कारनामा केला तर पूर्ण 7-8 वर्ष मात्र या खेळाडूला प्रेक्षक विसरणार नाहीये. पण इथे मात्र सुधीर पाटीलने जी कामगिरी केली त्याला सल्यूट आहे. वाटत नव्हतं असे एकदम स्ट्रॉंग फलंदाजी समोर अशी भेदक गोलंदाजी करणं शक्य नसतं. ते करून दाखवलं. 1 चेंडू 5 धावा. इथे मात्र जिंकलाय तो. काय गोलंदाजी केली. अप्रतिम अविस्मरणीय गोलंदाजी आहे. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज असताना मात्र सामना जिंकून दिलाय. सकाळच्या प्रहरी तो सुधीर पाटीलने 3 फलंदाज बाद केले आणि
फक्त 2च धावा खर्च केल्या. 5 धावाने हा सामना जिंकलाय तो कानपोली संघाने. तर याचा आवाज दे थोडासा, याचा दे. तर नक्कीच हार्ड लक टीम SSC रोहंजन, कारण विश्वास नव्हता. चला, आमचे कैलास पाटील आहेत अजून इथे. तर 500 रुपये आले सुधीर साठी. तर बॉल घ्या बॉल. चला, कानपोली संघ